बातमी दिल्लीतून। वायुदल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। अमरप्रीत सिंग यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। काल पंतप्रधान मोदींनी नौदल प्रमुखांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती आणि त्यानंतर आज वायुदल प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली आहे। सध्या भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। काल नौदल प्रमुख तर आज वायुदल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। एकीकडे युद्धाचं काउंटडाऊन सुरू आहे आणि आता वायुदल प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झालेली आहे। तर सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। सैन्याला दारुगोळा पुरवठा करणाऱ्या सर्व आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। भारताचा हा मोठा निर्णय, सीमेवर तणाव वाढलेला आहे आणि आयुध निर्माण करणाऱ्या ज्या फॅक्टरीज आहेत तिथं सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत। कर्मचाऱ्यांना तत्काळ आदेशाने कामावर रुजू होण्याचे आदेश मिळालेले आहेत। पाकिस्तानने पुन्हा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिलेली आहे। भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी थांबवलं तर अण्वस्त्रानं प्रत्युत्तर देऊ अशी पोकळ धमकी पाकिस्तानच्या रशियातले राजदूत मोहम्मद खालिद जमालींनी दिलेली आहे। भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबद्दल आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे। That 240 million people of Pakistan are mostly involved in agriculture, and this is the lifeline of Pakistan. Any attempt to usurp the water of the lower riparian or to stop it or to divert it would be an act of war against Pakistan and would be responded the full spectrum of power, both conventional and nuclear. And I'll stop there. तर पाकिस्तान विरुद्धच्या तणावाच्या काळामध्ये भारतीय लष्कराची ताकद वाढलेली आहे। भारतीय सैनिक आता इग्ला-एस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झाले। त्यामुळे शत्रूची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकणार नाहीत। रशियासोबत केलेल्या 260 कोटी रुपयांच्या विशेष खरेदी करारांतर्गत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आलेली आहे। लष्कर आणि हवाई दलाकडे जुनी इग्ला-1M प्रणाली आहे। खांद्यावर चालणारी इग्ला-एस ही सुधारित आवृत्ती आहे। इग्ला-एस ची इंटरसेप्शन रेंज 6 किलोमीटर पर्यंत आहे। शत्रूची विमानं, मिसाइल्स आणि ड्रोनची खैर नाहीये। तर भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानची तंतरली आणि त्यामुळेच पाकिस्ताननं तातडीनं संसदेची बैठक बोलावली। पाकिस्तानच्या संसदेची बैठक 5 मे म्हणजेच उद्या होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता इस्लामाबादमध्ये संसद भवनात ही बैठक पार पडेल। पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ही बैठक बोलावलेली आहे। या बैठकीत सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत। संसदेच्या या बैठकीत इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयची भूमिका नेमकी काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाकिस्तानी संसदेची इस्लामाबादमध्ये आपत्कालीन बैठक बोलावण्यात आलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यास आपत्कालीन बैठक बोलावली जाते। सर्व पक्षांचे नेते, सुरक्षा तज्ञ आणि मंत्री उपस्थित राहतील। बैठकीत भारतासोबतच्या तणावावर चर्चा होण्याची शक्यता आहे। भारताने आता पुन्हा पाकिस्तानच्या 2 मोठ्या नेत्यांना दणका दिलेला आहे। बिलावल भुट्टो जरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विटर खातं जे आहे ते आता भारतात बंद झालेलं आहे। बिलावल भुट्टो जरदारीनं कालच भारताबद्दल गरळ ओकली होती आणि त्यानंतर आता त्याची ट्विटर बंद करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं खातं देखील 2 दिवसांपूर्वीच भारताने बंद करून एक कडक इशारा दिलेला आहे। तर सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत। पाकिस्तानकडून सलग 10व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर भागात पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला। भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे। तर यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला असतो का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारला केला आहे।
त्याच वेळेस भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्लाही राऊतांनी दिला आणि त्यावर संजय राऊत काँग्रेसमय झालेत असं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय. बंद केले पाकिस्तानच्या हायकमिशन मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला. याला का बदलागणं म्हणतात. इंदिरा गांधींचा इतिहास पहा. त्यांना इंदिरा गांधींचा त्रास होतो. काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवतायत. हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुन कर मारण्याचा प्रयत्न करतात. तेही आता शक्य नाही. ते काँग्रेसमध्ये झाले आहे ना. संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत. त्यांनी आता संविधान स्वीकारलं आहे काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात. भारतानं पाकिस्तानला आणखीन एक धक्का दिलाय. भारत सरकारनं चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला, तर झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचं पाणीही थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात अनेक महत्त्वाची पावलं उचललेली आहेत आणि यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं आता पाणी रोखण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केली. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी त्यांची नावं आहेत. गोपनीय माहिती पाकला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI संबंध उघड झालेला आहे आणि या दोघांनी पाकिस्तानला भारताच्या लष्करी छावण्या, हवाई तळांचे फोटो पाठवल्याचंही समोर आलेलं आहे. तर आपण बघतोय गोपनीय माहिती पुरवणारे हेच ते पाकचे एजंट आहेत. पलक शेर मसीह, सूरज मसीह अशी यांची नावं आहेत आणि यांनी आपली गोपनीय माहिती पाकला पुरवलेली आहे. तर CRPFच्या जवानाला पाकिस्तानी महिलेशी लग्न करणं महागात पडलंय. पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागलेली आहे. मुनीर अहमद असं या जवानाचं नाव आहे. त्यानं हे लग्न लपवल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जवानाला आता नोकरीवरून काढून टाकण्यात आलेला आहे. मुनीरनं केलेली ही कृती राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र लग्न करण्यापूर्वी सगळी माहिती सादर केल्याचा दावा मुनीरनं केलेला आहे. शादी 24 मई 2024 को हुई थी वीडियो कॉन्फ्रेंस के जरिए. ये मेरी कज़न है, मेरे मामू की बेटी है. मैंने अपने विभाग को शादी की अनुमति के लिए सूचना देने के लिए मैंने 31/12/2022 को मैंने एक लेटर लिखा था. उसमें मैरिज का कार्ड, शादी कहाँ पे होगी ये और ये सब चीज़ें उसमें लिखी गई. आपत्तियों का निवारण करके शादी का कार्ड लगा के मैंने डिपार्टमेंट को दी. पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का बसलाय, कारण युरोपियन एअरलाइन्सनंही पाकिस्तानचा आता हवाई मार्ग जो आहे त्याचा वापर टाळलेला आहे. भारतात येताना किंवा भारतातून युरोपला परत जाताना या एअरलाइन्स ज्या आहेत त्या पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाहीत. लुफ्तान्सा, ब्रिटिश एअरवेज, स्विस तसंच ITA या एअरवेजनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. फ्लाईट ट्रेडर 24च्या माहितीनुसार 30 एप्रिलपासून हा बदल दिसून येतोय. 2 मे पासून लुफ्तान्सा, ITA एअरवेज आणि LOT पोलिश एअरलाइन्सनं पूर्णपणे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणं थांबवलं आहे. म्युनिच दिल्ली, फ्रँकफर्ट तसंच मुंबई, फ्रँकफर्ट हैदराबाद, बँकॉक म्युनिच, रोम दिल्ली या फ्लाईट्सवर त्याचा परिणाम होणार आहे. तर भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरलेला आहे. भारतीय बंदरामध्ये पाकिस्तानी जहाजांना प्रवेश बंदी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता पाकिस्ताननंही आपल्या बंदरांमध्ये भारतीय जहाजांना प्रवेश करण्यास बंदी घातलेली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रानं कठोर निर्णय घेतले होते आणि त्यात पाकिस्तानमधून किंवा पाकिस्तान मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या आयात वस्तूंवर बंदी घातली गेली होती. तसंच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानसोबतची टपाल आणि पार्सल सेवा देखील भारतानं बंद केलेली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ तत्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. पाकिस्तानला आर्थिक सुविधा देण्याबाबतच्या आढावा बैठकीआधी हा मोठा निर्णय घेण्यात आला. सुब्रमण्यम यांना 1 नोव्हेंबर 2022 रोजी या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा कार्यकाळ 6 महिने आधीच संपवण्यात आलेला आहे. यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. पहलगाममधल्या हल्ल्यानंतर आता महाराष्ट्राला इशारा देण्यात आलेला आहे. शिर्डीतल्या साईबाबांच्या मंदिराला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली आणि त्यामुळे साई मंदिरात प्रचंड खबरदारी घेतली जाते. भाविकांना दर्शन रांगेत सोडण्यापूर्वी प्रत्येकाची प्रवेशद्वारावरच कसून तपासणी सुरू झाली आहे. कुठलीही संशयास्पद वस्तू मंदिर परिसरामध्ये जाणार नाही हेही पाहिलं जात आहे. साईंचं शिर्डी देवस्थान हे राज्यातलंच नव्हे तर देशातलंही सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं देवस्थान आहे. त्यामुळे मंदिर उडवण्याच्या धमकीमुळे खळबळ माजली आहे. आणि आता पाहूयात विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी. HSC बोर्डाच्या 12वीचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल. गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना 20 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. HSC बोर्डाचा 12वीचा निकाल 5 मे रोजी म्हणजेच उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येईल. अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. या वेबसाईट्सच्या लिंक आहेत. त्या लिंकनुसार आपण 12वीचा निकाल पाहू शकता. तर आपण बघतोय उद्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे अर्थातच विद्यार्थ्यांची आणि पालकांची धाकधूक वाढली आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. करुणा मुंडेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंनी 18 तुकडे करण्याची धमकी दिली असा आरोप करुणा मुंडेंनी केलेला आहे. या धमकी संदर्भातील पुरावे लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडेंनी मला स्वतः धमकी दिली आहे की तुझे 18 तुकडे करणार आहे मी. तो मी त्यांना सांगितलेलं आहे की तू जरी एक बापाची औलाद आहे तो माझे एक तुकडे तो छोड, मला माझ्या केसाला धक्का लावून तू सुद्धा मला दाखवा, नंतर मी बघते. असा सगळा दिलेला आहे. तो कोर्टामध्ये हे सगळं मी पुरावेसहित आणि NC पण केलेली आहे या सगळी गोष्टीवरती. पर पोलीस अधिकाऱ्यांनी अजून ते लोकांना बोलवून स्टेटमेंट पण घेतलेला नाही आहे. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. निधी वाटपावरून महायुतीत महाभारत सुरू झालाय. सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या सामूहिक निर्णय जो आहे तो सगळ्या खात्यांना बंधनकारक असल्याचं म्हणत या निर्णयाचं समर्थन केलं. तर लाडक्या बहिणींसाठी पैसा वळवला, रडता कशाला असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला आहे. जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत. पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाही आहे, मला त्याची माहिती नाही आहे. परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल. शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते. राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय, महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात. माझ्या खात्याचा पैसा वळवला, अहो लाडका बहिणींना दिला ना, तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय. त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून. तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे? आता बातमी शिवसेनेसंदर्भातली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात 1.5 वर्षांनंतर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटानं फेब्रुवारी 2023 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर 7 मे रोजी पहिल्यांदा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती. 7 मे रोजी तरी सुनावणी आता होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची आज भेट घेतलेली आहे. नरकातला स्वर्ग हे पुस्तक भेट म्हणून देण्याच्या निमित्तानं ही भेट झालेली असून पुस्तकाचं 17 मे रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे. या सोहळ्याला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. महाबळेश्वर म्हणजे मिनी काश्मीर आणि आता महाबळेश्वर तुम्ही हेलिकॉप्टर राईडनंही पाहू शकता. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून महाबळेश्वरचं नयनरम्य दृश्य पर्यटकांना अनुभवता येईल. हेलिकॉप्टरच्या एका फेरीसाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी 5,000 रुपये एवढं तिकीट असणार आहे. साधारणतः 8 ते 9 मिनिटं एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात आणि त्यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात या हेलिकॉप्टर राईडचा आनंद लुटल्याचंही पाहायला मिळालं आहे. 2 मे पासून महाबळेश्वरमध्ये एक महाबळेश्वर फेस्टिवल सुरू झालाय आणि त्या महाबळेश्वर फेस्टिवलचं प्रमुख आकर्षण आहे हे हेलिकॉप्टर राईड. आपण आता पाहतोय की या हेलिकॉप्टर राईडसाठी या महाबळेश्वर पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि मोठ्या प्रमाणात लोक ही हेलिकॉप्टर राईड घेण्यासाठी इथं येताना पाहायला मिळतात. आणि एमटीडीसीचा महत्वाचा वाटा या हेलिकॉप्टर राईड मध्ये आहे. एमटीडीसीचे एमडी मनोज कुमार सूर्यवंशी हे सुद्धा आपल्या सोबत आता या हेलिकॉप्टर राईड मध्ये उपस्थित आहे. त्यांनी स्वतःही हा राईड घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक हा फक्त हेलिकॉप्टरचा नजारा पाहण्यासाठी आता एमटीडीसीच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबवला जातो त्यासाठी महाबळेश्वर मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, महाबळेश्वर. वळूया पुढील बातमीकडे. नाशिकमध्ये शेतीच्या वादातून कुटुंबाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. नाशिकच्या भगूर भागात असलेल्या राहुरी ग्रामपंचायत येथील ही घटना आहे. या प्रकरणी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये शेतीच्या वादातून हा राडा झाला आणि एका कुटुंबाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलेली आहे. श्रीवर्धनमध्ये मुजोर परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला. एका रहिवासी सोसायटीमध्ये तो स्थानिकांना दमदाटी करत होता. मनसैनिकांनी सोसायटीच्या कार्यालयामध्ये त्याला अद्दल घडवलेली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. परप्रांतीयाची ही मुजोरी आपण बघतोय आणि ही मुजोरी मनसैनिकांनी मोडीत काढली. या मुजोराला चांगलाच चोप दिलेला आहे आणि त्याला अद्दल घडवली.